बाळांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. साधारण 1, 2, 3 वर्षापूर्वी जेव्हा उदय सामंत हे शिक्षण मंत्री होते ना, तेव्हा त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, की त्यांची अशी इच्छा होती. हा रूल त्यांना इम्प्लिमेंट करायचा होता. म्हणजे काय, की सीईटी तुमचा जेवढा स्कोर होईल, त्याचे 50% मार्क काउंट करा. बोर्डच्या एक्झाममध्ये पीसीएमचा जेवढा स्कोर होईल, त्याचे 50% घ्या आणि असं मग टोटल रिझल्ट लावण्यात यावा, अशी त्यांची इच्छा होती. आता प्रॉब्लेम असा होतोय, की त्यांनी बोलून दाखवलं. आम्ही हे करणार आहे असं बोलून दाखवलं आणि तुम्हाला माहिती आहे नंतर काय झालं, की गव्हर्नमेंट चेंज झालं, मंत्री बदलले आणि ह्या गोष्टीचा सगळ्यांना विसर पडलाय. पण दरवर्षी बिचारी मुलं विचारतात रे, की "सर, यावर्षी आहे का हा रूल?" तर मी तुम्हाला सांगतो, आता सप्टेंबर संपतच आला म्हणूया आपण. अर्धा झालंय लक्षात घ्या. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 4 महिन्यानंतर बोर्डची एक्झाम आहे. अशा वेळेस यावर्षी हा रूल याची शक्यता अगदी कमी आहे, निग्लिजिबल आहे. नाही. पण या व्हिडिओमध्ये मला एवढंच नाही सांगायचं, पण मला तुम्हाला मेन विषयावर बोलायचं आहे. मुलं याला घाबरतायत. हा रूल आला तर का घाबरताय तुम्ही? बोर्डमध्ये कमी मार्क पडलेत आम्हाला, मग आता ड्रॉप घेतलं आणि पुन्हा तो रूल आला तर आम्हाला प्रॉब्लेम होईल असंच त्यांना वाटतंय. तर मी तुम्हाला सांगतो जेव्हा हा रूल होता, तेव्हाची गोष्ट सांगतो तुम्हाला नीट लक्ष द्या. व्यवस्थित लक्ष द्या. 2013-14 साली जेव्हा जेईई कंपल्सरी होती, सीईटी बंद होती 2 वर्ष. महाराष्ट्रात 2 वर्ष एम-एच-टी सीईटीची एक्झाम झालीच नाही. मग काय झालं होतं त्यावेळेस? त्यावेळेस फक्त जे-ई-ई आणि 50-50% रूल होता. मग मी तुम्हाला सांगतो जेईई आणि बोर्डची एक्झाम. मग तेव्हा काय झालं होतं, की बोर्डच्या एक्झाममध्ये आम्हाला बघा जेव्हा हा रूल इम्प्लिमेंट होईल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगतो सुरुवातीपासूनच बोर्डवर फोकस करायचा आहे आणि चांगले मार्क मिळवायचे. फार थोडी मुलं म्हणजे 1% मुलं फक्त बोर्डला ना 80% च्या अबोव्ह असतात. आणि आपण त्यात जर राहिलो, तर आपोआप भलेही माझ्या त्यावेळेच्या ऑफलाईन बॅचमध्ये बऱ्याचशा मुलांना जेईईमध्ये कमीच स्कोर होता. पण ते बोर्डमध्ये चांगला स्कोर असल्यामुळं या निर्णयाचा फायदाच होईल जेव्हा इम्प्लिमेंट होणार तेव्हा. मी आत्ता सांगतो. पण आता महत्त्वाचा मुद्दा. आता अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्रुपिंग क्रायटेरिया. म्हणजे मला इथं याच्याविषयी बोलायचं आहे. आता ग्रुपिंग क्रायटेरिया एक्सप्लेन करतो कारण मी बघितले मुलांचा त्याच्यात पण इश्यू आहे. सीईटी चांगला स्कोर आहे, पण ग्रुप क्लिअर नाहीये. हजारो मुलं आहेत की ज्याचं रिपीट करतायत. तर सांगतो फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्री या तिन्ही विषयामध्ये मिळून मी तुम्हाला सांगू का? सेफर साइडला ना मी सांगतो 50% कन्सिडर करूया. पण नाही ओपनमध्ये असाल तर 45% चा क्रायटेरिया आहे. म्हणजे 134 मार्क. 1 मार्क कमी पण चालतो. हे पण मुलांना माहीत नसतंय. मग 1 मार्क कमी पडला, ग्रुप राहिला असं दुर्दैवी मुलं मी बघितलेत, की रूल्स माहीत नाहीत त्याच्यामुळं. पण जर कास्टमधून असाल, ई-डब्ल्यू-एस असेल, एस-सी-बी-सी असेल, तर 40% चा क्रायटेरिया आहे. म्हणजे 119 मार्क. त्यातले 30 मार्क फिजिक्सचे प्रॅक्टिकल, 30 मार्क केमिस्ट्रीचे प्रॅक्टिकल, 20 मार्क मॅथ्सचे प्रॅक्टिकल. 80 मार्क इथं झाले रे. बाकीच्या 3 विषयात मिळून तुम्हाला 40 पाडायचं होत नाहीये मुलांना. मग आता सांगतो, रूल सांगतो, की हे 2 विषय कंपल्सरी आहेत बरं का बाळांनो. आणि तुमचा जर ग्रुप क्लिअर होत नसेल, तर केमिस्ट्रीला सी-एसचे मार्क, आय-टीचे मार्क आहेत, इलेक्ट्रॉनिक्स, बायफोकल सब्जेक्ट त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू का आणि बायोचे सुद्धा मार्क कन्सिडर केले जातात. आणि काय होतं सी-एस 200 मार्काचा आहे आणि समजा 120 पडलेत तुम्हाला 200 पैकी, तर याचे 60 मार्क झाले काउंट. मग हे जे 60 मार्क झाले, फिजिक्समध्ये 35, केमिस्ट्रीमध्ये 35 झाले किती रे 5 आणि 5 10. हे सांग ते 130 झाला ग्रुप क्लिअर. हां, झाला की नाही ग्रुप क्लिअर म्हणूया आपण. थांबा ग्रुप क्लिअर. मी काय म्हणतो थोडे कमी मार्क पडत असतील जाऊ दे. पण काय तुम्ही एवढेच मार्क पाडणार आहे फिजिक्स आणि मॅथ्समध्ये? थोडे तर जास्त मार्क पडले असतील की नाही? म्हणजे मुद्दा काय आता मला तुम्हाला थोडंसं ना हे सांगायचं आहे, की केमिस्ट्रीला हे मार्क ऑर असतात. ओके. पण सगळ्यात महत्त्वाचं डिफेन्स नावाचा एक सब्जेक्ट आहे. तो यात नाहीये. जिओग्राफी नाहीये. मराठीचे मार्क काउंट केले जात नाहीयेत. हिंदीचे नाहीत. तेव्हा ते सब्जेक्ट असतील तर अगोदरच काळजी घ्या ना तुम्ही. हे काय ह्या मार्काचं टार्गेट आहे होय तुमचं? थोडे तरी चांगले मार्क पाडा. फिजिक्सला 5 दिवस सुट्टी असते बोर्डच्या एक्झाममध्ये. मी काय म्हणतो प्रत्येक विषयात तुम्ही चांगले मार्क मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे. ओके. म्हणजे हा रूल समजा आला जरी तरी नाही येणार. यावर्षी नाही येणार. पुढल्या वर्षी येईल म्हणूया आपण. आला ते पण माहीत नाही, सांगू शकत नाही. पण आला तरी आपल्याकडे 4 महिने आहेत. तुम्ही अभ्यास करू शकताय. ओके. तर या रूलची काळजी करू नका. खूप मुलं मला हाच प्रश्न विचारतायत. तर काळजी करू नका यावर्षी तर नाही होणार.
पण आता नेक्स्ट इयर मी ऐकलंय बऱ्याच YouTube चॅनलवरून व्हिडिओ बघितलेत. एज्युकेशन पॉलिसी चेंज होणार आहे. तशी ती 2023 लाच होणार होती. नाही झालं. पण ते होणार, करणार. कधी ना कधीतरी करतील म्हणूया आपण. मग त्यावेळेस ते 9th, 10th, 11th, 12th सगळं स्ट्रक्चर चेंज होईल. पण अजून कुणाला फिक्स माहितीच नाहीये. चाललंय प्रोसेस. मग लगेच होईल का? नाही. मग नेक्स्ट इयर 9th आणि 11th चे पोर्शन चेंज होऊ शकतात. मग त्याच्या पुढल्या वर्षी 10वी आणि 12वी. मग ते अजून वेळ आहे. मग हा चान्स आहे. करा अभ्यास. ऑल द बेस्ट.